गाईज वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. दिस इज विराज आणि आज आपण चाललो आहे आपल्या साऊथ इंडिया फॅमिली ट्रिपवरती. आत्ता आम्ही आहे कर्नाटकामध्ये आणि रात्रीचे वाजलेत 1. आम्ही करतो आत्ता हॉटेलमध्ये चेक इन बिकॉज आमची आत्ता फॅमिली ट्रिप स्टार्ट झाली आणि मी उशिरा ब्लॉगिंग चालू केलं आहे. ॲक्च्युअली मी ब्लॉग बनवणार नव्हतो बट ठीक आहे की लेट्स सी बोललो की ब्लॉग बनवूयात आज पण. सो आम्ही पोचलो इकडे हॉटेलवरती आपल्या. एवढं भारी हॉटेल घेतलं आहे तुमच्यासाठी. हॉटेल रूम खूपच अवघडरीत्या मिळाली आहे. इकडे आम्ही जवळजवळ रात्री 12:30 वाजता पोचलो आहे बेळगावमध्ये आणि फायनली चेक इन द हॉटेल. आपल्या 2 ब्युटिफुल इनोवा क्रिस्टा आहेत ज्या आपण घेऊन चाललो आहे. पुण्यावरून किती वाजता निघालो? 3 वाजता निघालोय आणि इकडे किती वाजता पोचलोय? 12 वाजता पोहोचतोय. 1 वाजता ऑलमोस्ट 1 वाजलेत. अनलिमिटेड ब्रेकफास्ट आहे. संध्याकाळपर्यंत जेवण एकाच ठिकाणी सकाळी ब्रेकफास्ट करा डायरेक्ट घेऊ दुपारी आम्ही 3 वाजता पुण्यावरनं निघालो होतो आणि फायनली आत्ता इकडे 12:30 वाजता आम्ही इथं बेळगावमध्ये पोचलो आणि आत्ता चेक इन करतो. सो ही आपली रूम आहे हॉटेलची. उद्या आपल्याला लवकर निघायचं आहे बिकॉज आपला खूप मोठा रूट आहे. बाकी डिटेल्स मी उद्या तुम्हाला सकाळी देईल की आमची ट्रिप कशी आहे. बेसिकली अनप्लॅन्डच ट्रिप आहे. वी गॉन एक्सप्लोर साऊथ इंडिया. रामेश्वरम कन्याकुमारीपर्यंत आम्हाला जायचं आहे बट ऑन द वे काय काय पाहिजे ते अजून आम्ही ठरवलं नाही. मम्मीला विचारू आपण, मम्मी कुठं चाललो आहे, काय करतो आपण, काय प्लॅन आहे आपला नक्की आता? आत्ता आम्ही बेळगावमध्ये आलेलो आहे आणि पुढे रामेश्वरला जायचा आमचा प्लॅन आहे. पण पहिलं मुन्नारला जायचं का रामेश्वरला जायचं हे अजून सकाळी ठरायचे. कुठं जायचं होतं? लेह लडाख. सो मम्मीचा डिसिजन चेंज झाला. मम्मी बोलली आधी आपण कुठं जाऊन येऊ, मदुराई. पण अचानक ट्रिप ठरली. नियोजन केलं तर ट्रिप आमची कॅन्सल. चाललो होतो दुसरीकडे, प्लॅन्स होते माझे फ्रेंड सोबत, पण मम्मीने माझ्यासाठी टाइम दिला वेकेशन मध्ये. ते मला खूप छान वाटलं. ऑल ऑफ सडन ही ट्रिप प्लॅन झाली आहे. 350 किलोमीटर्स आज आम्ही कवर केलेत फ्रॉम पुणे टू बेळगाव आणि उद्या आम्ही इथनं सकाळ सकाळ निघतोय बिकॉज आपल्याला खूप डिस्टन्स क्रॉस. ऑर्डर बोलली काय झालं, मला माझं वेकेशन सुरू झालं. मग पप्पांना असं वाटलं की बाईला पण ह्या घेऊन जायला पाहिजे. दरवर्षी नसतो या आपल्यासोबत. मग मला घेऊन केरळला आलं. तुला बाहेर देशात जायचं होतं ना, काय झालं? 2 पासपोर्ट तर एक्सपायर झाले. तिसरा होईल. आता बघू कधी नशीब असेल तेव्हा जाईल. नेक्स्ट डे. खूप साऱ्या बॅग्स आहेत तिकडं. खूप मोठी ट्रिप आहे. किती दिवसांची ट्रिप आहे आपली? 8 दिवस बॅगा भरपूर आणल्यात आपण. बघा इकडं सीधा बॅग्स इकडं काही गाडीमध्ये काय गाडीमध्ये. आज किती डिस्टन्स कव्हर करायचं? 850. सो 850 किलोमीटरचाच रनिंग आहे. Later. आमचं चाललं होतं प्लेननी यायचं, फ्लाईटनी यायचं इकडं बट नंतर गाड्याच घेऊन निघालो. गाड्या घेतल्यात कशाला आपण? असे सगळे म्हणले गाड्या कशाला घेतल्यात बट आता एवढा रनिंग करायचं अवघड आहे. वैताग आलाय. अजून तर किती 500 किलोमीटर आले त्याच्यातच वैतागले आहेत. 4000 किलोमीटर व्हायचे. आता एक्झॅक्टली आम्ही 500 किलोमीटर कव्हर केलं आणि टोटल रनिंग आपलं एक्सपेक्टेड आहे अराउंड 3,500-4,000 किलोमीटर. सो खूप सारं रनिंग होणार आहे. सो कुठं चाललोय आपण गाईस? आपण चाललोय मुन्नार. मुन्नार कितना दूर आहे? मुन्नार बहुत दूर आहे. सो आता आम्ही बँगलोर, आम्हाला इथनं 400 किलोमीटर आहे ना. 400 किलोमीटर्स बँगलोर इज अवे.
आणि आमचं चाललंय अजून जे डिसिजन झालं नाही की कुठं जायचं एक्झॅक्टली. मदुराईला आधी जायचं, फायनल नाही अजून. डेस्टिनेशन फायनल नाही, आम्ही फक्त निघालोय. बट मुन्नारला आधी जावं का मदुराईला आधी जावं हे आमचं डिसिजन चाललंय. कमेंट करा कुठं गेलं पाहिजे आधी आणि कोणता सोपा रूट आहे. आम्हाला मुन्नारला दाखवते रात्रीचे 2:30 वाजतात पोचायला आणि मदुराईला 12:30 वाजतात. सो लेट सी. ते पण नॉन स्टॉप गेलं तर नॉनस्टॉप नाही, घरी थांबायला लागेल ना मध्ये काय. मग टाइम वाढला. आम्ही काही काम करायलाच नाही आलो, आम्ही रिलॅक्स करायला आलोय फक्त, आहे की नाही रे? वेकेशन एन्जॉय करायला आलो. गाडीतल्या मोठ्या लोकांना मागं स्टारबक्सची कॉफी लागते. बट स्टारबक्स इथं काही थोडीशी जवळपास जवळ नाही. आहे स्टारबक्स, लय लांब नाहीये. किती आहे? फक्त 220. 220 किलोमीटर वरती स्टारबक्स आहे. तरी पण आम्ही पिनर स्टारबक्स तिकडी म्हणलं घ्या मॅगडी म्हणलं मॅगडी गरीब गरीब इथनं गरीब. कॉफी साठी 220 किलोमीटर चाललोय आम्ही. आता आपलं गाडीचं रनिंग अराउंड 600 किलोमीटर झालंय. सो आपल्याला मे बी रिफ्यूल करायला लागेल गाडी आपली. मागच्या ट्रिपला जेव्हा आपण गोव्याला गेलेलो, आम्ही म्हणजे मी गोव्याला गेलेलो, तेव्हा चार्जिंगच्या डोक्यात असायचं की अरे चार्जिंग करायला लागेल. आता बऱ्याच दिवसांनी असं होतं की डिझेल भरायचं असा विचार करायला. कर्नाटका गव्हर्नमेंटचे खूप छान रोड इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने थोडं शिकलं पाहिजे यांच्याकडनं. रोड बनवतात आपल्याकडं पण रोडची लेवल नसते, काय नसते, वर खाली मिसिंग लिंक बनवली आहे, छान बनवली आहे. बट त्या मिसिंग लिंक वरती पण अशी होती गाडी अशी. Few moments later. आम्ही 3 पंपावर गेलोय. 3 पंपावर ते डिझेल नाही आणि आमच्या गाडीत 2-3 लिटर शिल्लक असेल फक्त. पाहू शकता तुम्ही एकदम काटा लो आलाय. रिझर्वला आली गाडी, दिसतच नाही. आणि 3 पंपांवरती आम्हाला डिझेल भेटलं नाही. सो आता आय डोंट नो, इथं आमची चार्जिंग पेक्षा वाईट अवस्था होईल असं वाटतंय मला. जिओ चार्जिंगची गाडी आहे ना. जिओचा आहे इथं, बघूया जिओला मिळतोय का चार्जर नाही सॉरी डिझेल मिळतंय का बघूया जिओला. म्हणत होतो बारा ठक बघूयात. आहे का नाही इकडे? अरे 99 रुपये इथं. बरं किती का असा ना बरं. आता फायनली 4-5 पंपानंतर एका पंपावर आपल्याला डिझेल मिळाली. किती आली? 700 किलोमीटर. हे इकडे झाकून गेलं. ट्रॅव्हल विथ आर्किटेक्ट. आम्ही अराउंड 4:30-5 वाजता बँगलोरला पोहोचलो आणि तिकडनं आम्हाला पुढे मुन्नार और मदुराई या 2 ठिकाणपैकी एक चॉईस करायचे. सो बँगलोरला पोहोचल्यावरती आम्ही डिसाईड करू की कुठं जायचं एक्झॅक्टली. चलो थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन. थँक्यू. ओके वेलकम. चलो डालतो. चला आता आपण इकडनं निघतोय. आपण चाललोय मुन्नारला. आपली छान अशी झोप झाली आता. धीरजनी 500 किलोमीटर गाडी चालवली आहे सकाळपासून. रोड्स स्टार रोड्स आहेत त्यामुळे काय वाटलं गाडी चालवली, काहीच वाटलं नाही, एकदम भारी रोड आहेत. आणि मागच्या दोघांनी काही केलं नाही. ते नुसती झोप तोंड दाखवा पकडतात. तुमचं पण. तोंड दाखवा, वाजू नका तुम्ही, दाखवा. बाबा तोंड केलेलं नाही आम्ही. ते गेम खेळलेत, लुडो खेळलेत, काय काय खेळत बसलेत. ते नुसते खेळलेत, बाकी काही केलेलं नाही त्यांनी. मॅप पण सर्च केला नाही आम्ही. मुन्नारचा मग पण माहित नाही त्यांना. 50 किलोमीटर्स राहिले फक्त बँगलोर आणि इथून मुन्नार आहे अजून 500 किलोमीटर. बघा किती. ड्रीम बघितलं तरच पूर्ण होतात. Yes. तुम्ही ड्रीमच नाही पाहिलं तर नाही तुम्ही पूर्ण. नुसतं झोपल्यावर कसं पोहोचायचं मुन्नारला? झोपलं नाही तर ड्रीम कसं काय येणार. आम्ही झोपतो त्याच्यासाठी. आम्ही उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिजे. आणि आत्ता वाजले आहेत 3. सो बरोबर 24 आवर्स झालेत आम्हाला या ट्रिपला निघाल्याबद्दल. त्या काल आम्ही दुपारी 3 वाजता पुण्यावरनं निघालो होतो आणि आत्ता बँगलोरच्या अलीकडे आज दुपारी 3 वाजता पोहोचलो. 24 आवर्स वी आर डन इन टू द ट्रिप. आपली ट्रिप खूप मोठी असणार आहे, अराउंड 8 to 9 days असणार आहे. सो लेट्स सी हाऊ डज दिस ट्रिप गोज. छान अशी सुपारीची झाडं आहेत तिकडे. स्टारबक्स इज हिअर. आणि कोणतरी आमच्या गरिबांचं दुकान आलं. खुश झालेत 2 जण. मागचे स्टारबक्स दिसले अचानक हायवेला. कबड्डी मॅच. त्यांच्या नशिबातच होतं. स्टारबक्स. कस काय लक्ष गेलं रे तुझं.
इकडे EV पण आहे चार्जर. कोणती पिणार आहे कॉफी तुम्ही? कोणती पिणार आहे? चावाची. नेसकॅफे. खुश झालेत पोरं. आमची ही जी गँग आहे ती इकडे येऊन खात बसली आहे. सो सीसीटीचा चहा पिते डायरेक्ट. सगळा क्रिस्ट आहे तिकडं. 1 2 3 1000 किलोमीटर झालेलं आहे. सो रात्रीचे वाजले 11:30 आणि आय डोंट नो आम्ही कुठे आहे. मी झोपलो होतो बिकॉज आणि खूप लांब आलो आम्ही. असं वाटतं की खूपच लांब आलो कुठेतरी. गाडीकडे फ्यूल स्टॉप 2 आपण भरतोय का? नाही मीटिंग भरून घेऊ. मागचा अनुभव कसा आहे आपला भरून घेऊ त्यापेक्षा ना. सो गाईज एक मोठा विषय झाला इकडे. काय झालं? काय झालं? ATM कार्डचं वॅलेट पडलं कुठेतरी. पण सगळे जे कार्ड आहेत त्याचं जे 6-7 ATM कार्डचं आणि क्रेडिट कार्डचं ते केस ती पडली कुठेतरी. सो ती भेटत नाही आपल्याला. शॉपिंग मागत पडली. डिझेल भरायला पैसे 100 रुपये रेट आहे. रेट पण चांगला आहे. 100 रुपये. आपल्या पुण्यात 95 रुपये. घाबरू नका. काकांकडे लय कार्ड आहेत. काकांकडे लय कार्ड कशी काय पूर्ण व्हायचे. ट्रिप होणार. टेन्शन काय घ्यायचे. इकडनं मुन्नार आहे 225 किलोमीटर्स. आपण आहे तमिळनाडूमध्ये आणि आत्ता वाजलेत रात्रीचे किती वाजलेत? 11. रात्रीचे 11 वाजलेत आणि इथं आम्ही फ्युएल स्टॉप घेतोय. आमचं चाललंय की आपण रात्रभर गाडी चालूयात आणि डायरेक्ट मुन्नार पोहोचूयात. बिकॉज आत्ता स्टे करण्यात काहीच पॉईंट नाही. खूप अलीकडे स्टे होईल तो. त्यापेक्षा आपण थोडं स्ट्रेच करूयात आणि मुन्नारलाच आपण आज स्टे करूयात. म्हणजे उद्या 2 दिवस आपण मुन्नारला राहू शकतो. 2 hours later. We are staying in a hotel in Coimbatore. Coimbatore नाही. सो गुड मॉर्निंग. डे 2 का डे 3? डे 3 आहे आज आपला आणि आता आपण कोइंबतूरपासून निघालो आहे मुन्नारला. मुन्नार कोइंबतूरपासून आहे 130 किलोमीटर्स विच विल टेक अस अराउंड 4 hours टू रीच. सो आत्ता वाजलेत 10:30 आणि आपल्याला तिकडं पोचायला वाजतील अराउंड 2:30. सो आय होप आजचा ड्राईव्ह किंवा जो रूट असेल तो सिनिक असेल. अण्णा 2 नारळ पाणी अण्णा. कुठं चाललो आता आपण? आता आपण केरला एंटर करणार आहे आणि सुंदर असा घाट सेक्शन इकडे चालू होईल. सो आता इकडे आपली जंगल सफारी स्टार्ट झाली. इकडे टाइम Nothing is really what it seems anyway. Now little by little, in the twilight's gentle flow, in the dance of fading light we grow. मस्त असे ड्रोन शॉट्स घेतलेत आपण. एक नंबर ड्रोन शॉट्स झाले.
पुढे जाऊन अजून सुंदर व्ह्यू असतील. साईडला गेलो. केरला फॉरेस्ट चेकपोस्टला आलो. पाऊस आलेला आहे, खूप भारी वाटते आता. खूप भारी वातावरण झालं इकडे. तर आपण मुन्नारच्या 50 किलोमीटर अलीकडे आहे. हॉटेलला संध्याकाळी जायचंय आणि बाकीचं तर एक नंबर. अभी लग रहा है केरला. मस्त पाऊस चालू झाला आहे इकडे. केरलामध्ये आल्याचा फील येतो आता इकडे. हे गाईज आत्ता आपण पोचलोय मुन्नारच्या जवळ आणि आत्तापासूनच इकडचे टी गार्डन्स आणि सुंदर सुंदर लँडस्केप आपल्याला पाहायला मिळतात. ब्युटिफुल व्ह्यूज. इंडियातले सगळ्यात सुंदर व्ह्यू पैकी हा एक व्ह्यू आहे. मध्येच पाऊस पडतोय, मध्येच ऊन येतंय. लुक ॲट द व्ह्यू. माझ्या मागचा जो व्ह्यू आहे तो एवढा सुंदर आहे. तो आत्ता वाजले दुपारचे 3 आणि आम्ही मुन्नार सिटीमध्ये पोहोचलोय. आता आपल्याला इकडे आता जेवण करायचंय. भूक लागली खूप. बिकॉज परवाच्या 3 वाजता निघालो. परवाचे 3 वाजता निघालो म्हणजे एक्झॅक्ट 2 दिवस झालेत आम्हाला. आणि आम्ही फायनली आपण मुन्नारमध्ये पोहोचलो. Few moments later. अलिबाबा अँड 41 डिशेस. छान आहे ओव्हरऑल प्लेस. 2 hours later. सुंदर प्रॉपर्टी. सुंदर. रिच्ड मुन्नार अँड आत्ता वाजलेत रात्रीचे 8 आणि आत्ता आम्ही हॉटेल चेक इन करतोय.